श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला 21 दुर्वांचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दुःखे दूर होतील। स्वतः गणपती बाप्पांनी सांगितलेले आहे की जो कोणी मला 21 दुर्वा अर्पण करेल तर त्या व्यक्तीच्या मनोकामना या नक्की पूर्ण होतील। परंतु या दुर्वा अर्पण करताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत, तशाच या दुर्वा अर्पण करताना आपल्याला त्या कोणत्या पद्धतीने अर्पण करायच्या आहेत याबद्दलची इन डिटेल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही धार्मिक कार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो। तसेच गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत। संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांची अतिशय आवडती अशी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा आराधना केल्यामुळे आपल्या घर परिवारामध्ये जे काही अडथळे येत असतात, ज्या काही समस्या येत असतात, संकटे येत असतात, तर त्या संकटांपासून आपली मुक्ती जी आहे तर ती होत असते। गणपती बाप्पा ही संकटे दूर करत असतात। चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्राचे जर दर्शन घेतले तर आपल्याला गणपतीच्या दर्शनाचे सुद्धा पुण्य प्राप्त होत असते। तसेच बऱ्याचशा स्त्रिया सुद्धा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, यशासाठी, तसेच आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी संकष्टी चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते हे व्रत करत असतात। संकष्टी चतुर्थीचा उपवास सुद्धा केला जातो। दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला व गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून त्यानंतर हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो। तर अशा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण 21 दुर्वांचा उपाय करायचा आहे। दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। बाप्पा जे आहेत तर ते सुखकर्ता आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ते सुख घेऊन येत असतात। तर ते दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच आपल्या आयुष्यातील जी काही विघ्ने, संकटे आहेत तर ती नष्ट करण्याचे काम गणपती बाप्पा करत असतात। तसेच आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे तर ते सुद्धा गणपती बाप्पांच्या पूजेमुळे दूर होत असते। आता गणपती बाप्पांना दुर्वा का प्रिय आहेत, तसेच गणपती बाप्पांनी स्वतः हे का सांगितलेले आहे की जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील, तर याच्या मागे एक छोटीशी कथा आहे। ही कथा मी तुम्हाला सांगते, कारण कोणताही उपाय करताना आपण तो का करतो किंवा त्यामागे नक्की काय आख्यायिका आहे तर हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं। एकेकाळी यमाच्या दरबारामध्ये तिलोत्तम नावाच्या अप्सरेचे नृत्य जे आहे तर ते सुरू होते आणि यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच हे नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या। परंतु मध्येच नृत्य थांबवल्यामुळे अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला आणि त्याचं नाव होतं अनलासूर आणि त्या राक्षसाने त्याच्या डोळ्यामध्ये ज्या काही अग्नी होत्या तर त्या अग्नी भडकवायला सुरुवात केली आणि त्या तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकीन तर असे तो बोलू लागला। त्यामुळे यमदेव जे आहेत तर ते घाबरले आणि त्या अनलासुराने म्हणजे त्या राक्षसाने तांडव करण्याला सुरुवात केली आणि त्याला जे काही समोर दिसेल तर त्याला तो खात सुटला। यामुळे सर्व जे देव आहेत तर ते घाबरले आणि विष्णूंना स्मरण गेले। परंतु बघा, विष्णू ज्या ठिकाणी होते तर त्या ठिकाणी सुद्धा तो राक्षस पोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनी गणपतीचे स्मरण केले आणि गणपती जे आहेत तर ते बालक रूपामध्ये प्रगट झाले आणि त्यांनी स्मरण करण्याचे कारण विचारले। तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून येत आहे। तर हे विष्णूंच्या सुद्धा लक्षात आलं, गणपती बाप्पांच्या सुद्धा लक्षात आले आणि जेव्हा तो राक्षस गणपती बाप्पांकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी त्यांना आपल्या पंजामध्ये त्यानं उचललं, म्हणजे गणपती बाप्पांना पंजामध्ये उचललं आणि तेव्हा जे बाल गणेश होते तर त्यांनी एक प्रचंड रूप धारण केलं आणि हे प्रचंड रूप बघून त्या राक्षसाला तात्पुरत्या काळासाठी काहीही सुचले नाही आणि मग गणपती बाप्पांनी काय केलं की त्या अनलासुराला आपल्या सोंडेमध्ये पकडले आणि काहीही विचार न करता गिळून टाकले। परंतु यामुळे झालं असं की गणपती बाप्पांच्या सर्व अंगाची आग होऊ लागली आणि गणपती बाप्पांना खूप त्रास व्हायला लागला। तेव्हा समस्त देव, ऋषी, मुनी उपचार करू लागले, परंतु कशाचा काहीही उपयोग झाला नाही आणि त्या ठिकाणी शेवटी 88,000 ऋषीमुनी जे होते तर त्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाने 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या मस्तकावरती ठेवली आणि
चमत्कार असा झाला की गणपती बाप्पांच्या अंगाचा दाह शमला आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय झाल्या आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सुद्धा दुर्वा ह्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात। आणि तेव्हाच गणपती बाप्पांनी सांगितले की दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला, त्यामुळे जो कोणी मला 21 दुर्वा अर्पण करेल त्या व्यक्तीच्या मी मनोकामना पूर्ण करेन। त्यामुळे आपल्याला करायचे आहेत 21 दुर्वा अर्पण। दुर्वा घ्यायच्या आहेत। दुर्वा घेताना त्या हिरव्या दुर्वा घ्यायच्या आहेत, वाळलेल्या सुकलेल्या दुर्वा न घेता हिरव्या दुर्वा घ्यायच्या। त्रिदल म्हणजे बेलपत्राला जशी 3 पाने असतात तसे दुर्वांना 3 दले असतील तर अशा दुर्वा आपल्याला निवडायच्या आहेत। आणि अशा 21 दुर्वा घ्या, स्वच्छ पाण्याने त्या धुवून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे, संकष्टी चतुर्थी निमित्त तुम्ही सेपरेट पूजा मांडत असाल किंवा देवघरात ज्या ठिकाणी तुमचे गणपती बाप्पा आहेत तिथे आसन घेऊन समोर बसायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे, बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे। तुमची जी समस्या आहे ती समस्या सांगायची आहे। आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या 21 दुर्वा आहेत तर एक दुर्वा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची। यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणजे गणपती स्तोत्र आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायची। अर्पण करताना या दुर्वेचा जो देठ आहे तर तो बाप्पांकडे होईल अशा पद्धतीने अर्पण करायची। आणि असं तुम्हाला एक एक करत 21 वेळेला ह्या दुर्वा एक एक हातात घ्यायच्या, गणपती स्तोत्र म्हणायचं, बाप्पांना अर्पण करायचं। तर एक एक करत 21 वेळा 21 दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत। आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 108 वेळेला श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः हा गणपती बाप्पांचा मंत्र जो आहे तर हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे। श्री गणेशाय नमः जेव्हा आपण मंत्र म्हणत असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत तर त्या दूर करण्याचा हा गणपती बाप्पांचा मंत्र आहे। त्यामुळे हा मंत्र सुद्धा 108 वेळेला आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे। तर अशा प्रकारे 21 दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय आहे। संकष्टी चतुर्थीला तुम्ही काही नाही केले तरी चालेल आणि गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना फक्त 21 दुर्वा अर्पण केल्या तरी चालतील, परंतु या दुर्वा अर्पण करताना अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणपती स्तोत्र हे म्हणायचेच आहे। बघा, 21 दुर्वा तुम्ही जेव्हा अर्पण कराल तेव्हा 21 वेळेला तुमच्याकडून गणपती स्तोत्र हे म्हटले जाईल आणि जो कोणी गणपती स्तोत्र म्हणतो तर त्याला त्याचे फळ हे निश्चितपणे मिळत असते। तुम्ही जर 1 वर्षापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत कंटिन्यू रोज झोपण्यापूर्वी जर हे गणपती स्तोत्र म्हटलं, ज्याला आपण संकटनाशन स्तोत्र म्हणतो, तर हे जर तुम्ही रोज नित्यनेमाने म्हटले तरी सुद्धा तुम्हाला 6 महिन्यामध्ये फरक दिसून येतो। अगदी तुम्ही बाप्पांना काहीही मागितलं नाही तरी आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल व्हायला सुद्धा सुरुवात होत असते। फक्त आपल्याला कोणताही उपाय करताना तो श्रद्धेने, मनापासून आणि गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करणारच ही भावना ठेवून तो उपाय करायचा आहे। त्यामुळे नक्की तुम्ही 28 फेब्रुवारीला तुमच्या सोयीनुसार तुम्ही दिवसभरात हा उपाय करू शकता। संध्याकाळच्या वेळेला केला तरी चालेल, सकाळी तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करणार आहात त्यावेळेला केला तरी चालेल, अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। खूप प्रभावी असा हा 21 दुर्वांचा उपाय आहे। नक्कीच बाप्पा तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करतील।